राज्यातल्या शाळांसंदर्भात एक भीषण वास्तव समोर आलंय। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अजूनही अंधारात आहे असं समोर आलंय। कारण की महाराष्ट्रामध्ये 3201 शाळा अजूनही अंधारात आहेत। 11000 शाळांमध्ये वीज असूनही ती कार्यरत नाहीये। दुसरीकडे 23855 शाळांमध्ये इंटरनेट नाहीये। संगणकही बंद आहेत। 94000 शाळांमध्ये डिजिटल लायब्ररीज नाहीयेत। स्मार्ट स्कूल्स, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन अध्यापन, एआयच्या घोषणा करणाऱ्या राज्य सरकारची अनास्था यामुळे समोर आली आहे। केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेला UDIS+ अहवाल यामधून ही सगळी बाब समोर आलेली आहे। 3.5% पुढे आजही देशाचा शिक्षणाचा खर्च जात नाही आणि जो खर्च शिक्षणावर होतो तो आज फक्त पगारावर होऊन राहिलेला आहे। जास्तीत जास्त तो इन्फ्रास्ट्रक्चरवर होत नाही, संशोधनावर होत नाही। आणि म्हणून किमान इंग्रजी शाळांशी जर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर सरकारी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे इंग्रजी शाळांसारखं CBSE स्कूलसारखं झालं पाहिजे। त्यासाठी एकूण बजेटमध्ये वाढ करणं आणि त्याच्यामधली किमान 25% रक्कम ही शाळेच्या विकासासाठी वापरली जाईल अशा पद्धतीच्या तरतुदी करणं हा दृष्टिकोन